योग्य लैंगिक शिक्षण म्हणजे काय आणि हे नेमकं कोणत्या वयामध्ये सुरू व्हायला हवं? बघ, योग्य शिक्षण म्हणजे लैंगिक शिक्षण आज काळाची गरज आहे. अगदी. कारण की जर तुम्ही लैंगिक आयुष्यामध्ये जर तुम्ही सुखी असाल, ॲज अ कपल म्हणा किंवा ॲज अ म्हणजे काही म्हणा, पण जर सुखी असणार तरच तुमचं आयुष्य पण सुंदर आणि चांगलं टिकाऊ मजबूत बनू शकतं. हं. जर नवरा बायकोमध्ये जर सगळ्यात चांगलं म्हणजे फेविकॉलचा जोड ज्याला आपण म्हणतो, जर टिकाऊ जर म्हणजे आपलं जर लैंगिक आयुष्य म्हणजे नातं जर टिकवण्यासाठी असेल, तर त्याच्यामध्ये सेक्स याला तर नक्कीच आपल्याला इन्व्हॉल्व करणं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे आपल्या वयानुसार जितकी सेक्शुअल ॲक्टिव्हिटी तुम्ही करत असाल, त्याप्रमाणे तितके तुमचे हॅपी हार्मोन्स आपल्या शरीरातून निघतात. जसं एंडोमॉर्फिन आहे, त्याच्यानंतर सेरोटोनिन आहे. तर हे हार्मोन जे आहेत आपल्याला हॅपी ठेवतात आणि हॅपीनेस म्हणजे एकट्याला भेटत नाही, आपल्या दोघांना मिळत असतो. आणि या दोघांना जर हॅपी हार्मोन्स जर मिळाले, तर नक्कीच आपलं नातं अजून मजबूत करण्यासाठी हे लैंगिक आयुष्य आपल्याला नक्कीच मदत करतं, डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. आणि सर तुमच्या मते काय शिकवलं पाहिजे? कोणत्या टप्प्यावर कोणती माहिती वापरली पाहिजे? मुलं, पालक यांच्यातला संवाद कसा असला पाहिजे? बघा, प्रत्येक वयाच्या टप्प्यावर वेगवेगळ्या समस्या असतात. जसं आता प्युबर्टीमध्ये आल्यानंतर एखादा म्हणजे समजा एखादी मुलगी असेल, तर तिला थोडासा म्हणजे ब्लिडिंग झालं असेल, ती आता म्हणजे ती मासिक पाळीच्या वयामध्ये आलेली आहे. तर तिनं आईला बरोबर जर प्रॉपरली विचारलं आणि आईनं तिला बरोबर गाईडलाईन केलं, तर मला वाटतं तिथूनच आपली सेक्स एज्युकेशनची सुरुवात व्हायला पाहिजे. आणि जर समजा मुलगा एखाद्या वडिलांनी बघितलं की आपला मुलगा जो आहे तो 8वी-9वीला आहे, तो हस्तमैथून करतो आहे, तर त्यांनी सिरियसली घ्यायची गरज नाही आहे. त्याला थोडं सांगायला पाहिजे की या वयामध्ये असं होतं आणि एक आपली गरज असते, आपल्या बॉडीची गरज असते. तर एखाद्या वेळेस करणं काही हरकत नाही. असं जर प्रॉपरली जर पॅरेंटिंग केलं, तर मला वाटतं की त्याच्या मनामध्ये जे सेक्सबद्दल घृणा, चीड निर्माण होते, ती पुढच्या आयुष्यामध्ये त्याला धोकादायक ठरू शकते. जर जर या गोष्टी जर पालकांनी सिरियसली न घेता लाईटली घेऊन आणि लाईटली त्यांना थोडंसं त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना जर समजावून सांगितल्या, तर मला वाटतं शिक्षणाची जे लैंगिक शिक्षणाची गरज आहे ती पालकांनीच सुरुवात करायला पाहिजे. अगदी बरोबर सर. आता काय